नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी काळेल, साई सिद्धी क्लिनिक, घाटकोपर, मुंबई. आज मी अशाच एका नवीन पेशंटला इंट्रोड्यूस करतोय ज्यांना हृदयाचा त्रास होता आणि डायबिटीस होता. तर पेशंट स्वतः सांगेल तुम्हाला त्यांना काय काय त्रास होता. नमस्कार. नमस्कार, मी सुनीता कांबळे. मला खूप त्रास होत होता, म्हणजे असं बसायला होत नव्हतं, छातीत दुखायचं, पाठीत चमकायचं, चक्कर यायचे आणि एवढा घाम बी यायचा, घाबरट व्हायची मी एकदम. पण डॉक्टरकडे आले आणि त्यांनी पहिलं औषध दिलं मला 5 दिवसाचं. त्याने मला खूप आराम पडला, म्हणजे घाबरणं थोडं कमी झालं, बसायला वगैरे आरामशीर यायला लागलं. त्याच्यानंतर डॉक्टरनी परत मला 7 दिवसाचा औषध दिलं. त्याच्यानंतर ते उलट्याचं वगैरे, त्याच्याने माझ्या छातीत दुखणं थांबलं आणि मी आरामशीर खुर्चीत पण बसू लागले आणि मला त्रास होणं कमी झालं खूप. आणि आता मी एकदम चांगली खूप, म्हणजे सगळा त्रास माझा आता बंद झाला. हा पेशंट टिपिकल कार्डियक पेशंट, म्हणजे आपण म्हणतो ना कार्डियक ब्लॉकेजचा पेशंट होता, ज्यांना थोडं चालल्यानंतर दम लागत होता. पेशंटला एका जागेवर बसल्यानंतर पण छातीत दुखत होतं, चेस्ट पेन कॉन्स्टंट होतं, त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढलं होतं, चालताना दम लागायचा, डायबिटीस लेवल वाढलेली होती, कोलेस्ट्रॉल डायबिटीस वाढलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं पेशंटला चक्कर येत होती. पेशंट 5 मिनिटं पण स्थिर एका जागेवर पण बसू शकत नाही. आत्ता असा बसलाय, त्यावर पेशंटला वाटायचं की मी बाहेर जाते आणि झोपते, अशी कंडिशन होती. अशा केसमध्ये आपण त्यांना ॲश्युरन्स, सगळ्यात महत्त्वाचं त्यांना विश्वास दिला की आपण हा पेशंट क्लिअर बरा करू शकतो. आणि सुरुवातीला आपण त्यांना अँटीकोॲग्युलंट, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हार्टमधले जे ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेज विरघळवण्यासाठी औषधं सुरू केली. औषधं सुरू केल्यानंतर मग त्यांना आपण पंचकर्मा ट्रीटमेंट सुरू केली. पंचकर्मा ट्रीटमेंटमध्ये त्यांना पहिले 7 दिवस आपण मसाज, स्टीम बाथ दिलं. त्यामुळे त्याचे ब्लॉकेज आहेत ना, ते ब्लॉकेज डिझॉल्व्ह झाले आणि ब्लॉकेज डिझॉल्व्ह झाल्यामुळं पेशंटला आराम मिळायला लागला, चक्कर कमी झाली आणि पेशंट आता इथून 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर आरामात चालतो. त्यांची लक्षणं सगळी, छातीत दुखत होतं, छातीवर दगड ठेवल्यासारखा वाटत होता, ही सगळी लक्षणं आता कम्प्लीट रिलीफ आहेत. आत्ता माझ्याकडे त्यांनी कम्प्लीट 40 दिवसाची ट्रीटमेंट केली आहे. त्यांचं वमन दिलं, विरेचन दिलं, सगळं प्रॉपरली ट्रीटमेंट त्यांची दिलेली आहे. आणि आपण मॅक्सिमम औषधं, आयुर्वेदिक औषधं वापरले, त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली आपण ॲलोपॅथी औषधाची पण जोड घेतलेली आहे. तर दोन्ही प्रकारची आपण औषधं वापरली आणि त्यांचे ब्लॉकेज डिझॉल्व्ह झालेले आहेत. आता पेशंट 1 किलोमीटर, 2 किलोमीटर चालू शकतो. आता मला सांगा, पहिल्या लक्षणामध्ये आणि आत्ताच्या लक्षणामध्ये काय काय होईल? आराम खूप फरक आहे. आता मी चालू पण शकते आणि असं आरामशीर बसू पण शकते. पहिलं बिलकुल चालायला बी होत नव्हतं, मतलब बसल्यावरच चक्कर यायचे, घाम यायचा, दम लागायचा. आता ते काही होत नाही. व्हेरी गुड. तर हे आपण पंचकर्म, वासंतिक पंचकर्म केले आहे. पंचकर्माचे हे इफेक्ट्स आहेत. त्यांचं डायबिटीस लेवल आता कंट्रोलमध्ये आहे, कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे सगळे सिम्पटम्स खूप छान पद्धतीनं रिलीफ झालेले आहे. तर हे रिझल्ट आहेत. आपण अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करतो, त्यामध्ये पेशंटची चिरफाड होते. 2-2 महिने, 3-3 महिने पेशंट परत हॉस्पिटलमध्ये राहतो आणि हॉस्पिटलमध्ये राहून परत सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशनची भीती असते. तर हा पेशंट ऑपरेशन न करता ह्या पेशंटचे 70 to 80% असे ब्लॉकेज होते. ते ब्लॉकेज आपण काढून टाकलेले आहे आणि पेशंट एकदम ठणठणीत आहे. आता सगळ्या क्रिया, त्याच्यात ज्या दैनंदिन क्रिया तो व्यवस्थित करू शकतो आणि पूर्वीसारखं, म्हणजे 5-10 वर्षापूर्वी जसा पेशंट फिट होता तसा पेशंट फिट झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पेशंटचं आता 4-5 किलो आम्ही वजन कमी केलेलं आहे. अजून एक 4-5 किलो वजन कमी करायचं आहे पेशंट. हा पेशंट माझ्याकडे 4 ते 6 महिने अजून माझ्याकडे राहणार आहे. पण त्याचे सिम्पटम्स आणि त्याची लक्षणं, सगळी लक्षणं आता पूर्णतः बंद झाली आहे. सांगा डॉक्टरांबद्दल, डॉक्टरांनी ट्रीटमेंट कशी केली? डॉक्टरांनी ट्रीटमेंट खूप चांगली केली. पहिलं तर आलं तेव्हा मतलब मला भीती वाटत होती की पुढं मतलब काय सांगणार, काय करणार आहे. कारण की मी याच्या अगोदर हॉस्पिटलमध्ये गेली. तिथं त्यांनी सांगितलं की असं अशी सोनोग्राफी करावं लागेल, ऑपरेशनचं येईल. मग त्याच्यानंतर आमच्या पास्टरांनी मला डॉक्टरांचा नंबर दिला आणि मग डॉक्टरला येऊन आम्ही भेटल्यावर डॉक्टरशी बोलल्यानंतर मग मला खूप बरं वाटलं थोडं, की मतलब इथं माझं काहीतरी चांगलं मतलब इलाज होऊ शकतो. आणि डॉक्टर बोलले. नंतर त्यांनी जसा जसा टाईम दिला तसं त्या टाईमवर औषधं घेतली. त्याच्यामुळे मला खूप आराम पडला. डॉक्टरनी खूप साथ दिली.
तिन्ही आजार बरे केले आहेत. एक तर आपण वजन कमी केलेलं आहे त्यांचं, कोलेस्ट्रॉल म्हणजे हार्टचे ब्लॉकेज दुरुस्त केलेले आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण डायबिटीस कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. हे सगळे आजार आपण एका ट्रीटमेंटमध्ये कुठलीही चिरफाड न करता, कुठलंही ऑपरेशन न करता पेशंटला बरा केलेला आहे. ज्यांना कोणाला अशा प्रकारचे त्रास असतील त्यांनी साई सिद्धी क्लिनिक, घाटकोपर, लक्ष्मीनगर इथे संपर्क साधा. धन्यवाद. थँक्यू. आत्ता या पेशंटला मी लाईव्ह मला दाखवत आहे, त्यांच्यावर कशा पद्धतीनं ट्रीटमेंट केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. त्यांचा डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि गिडीनेस हे कमी करण्यासाठी मी त्यांना वमन ही प्रोसिजर केलेली आहे. वमन प्रोसिजरमध्ये त्यांना मी साधारणतः 8 ते 10 लिटर मेडिसिन दिलेलं आहे. पेशंटला प्रिपरेशन केलं आहे आणि प्रिपरेशन करून इथे मी आहे. मी प्रिपरेशन करून त्यांना मेडिसिन देत आहे आणि प्रोजेक्टाईल वॉमिटिंग होतं आहे आणि वॉमिटिंग थ्रू त्यांच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल, फॅट, चरबी, जे टॉक्सिन्स शरीरामध्ये त्यांच्या साठलेले आहेत ते टॉक्सिन्स आपण बाहेर काढत आहोत. त्यांना मी औषध आता दिलेलं आहे. त्यांच्या शरीराची कंप्लीट मी तयारी केलेली आहे. ते बरोबर. आणि तयारी करून आपण त्यांना वमन नावाची प्रोसिजर देत आहोत. आता त्यांच्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडायला सुरुवात होत आहे. व्हेरी गुड. आपण टॉक्सिन बाहेर काढतोय. हे कोलेस्ट्रॉल, फॅट आणि डायबिटीस निर्माण करणारे सगळे टॉक्सिन्स बाहेर पडत आहेत. क्लीन. अशा प्रकारे आपण नैसर्गिकरित्या यांच्या शरीरातील टॉक्सिन बाहेर काढत आहोत. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.